नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रकरण चालू केलेले आहे त्या प्रकरणामधील आज आपण तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत। पहा, तिसऱ्या प्रकारामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो साठी हा शब्द यूज केल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न कसे पाहता येतील आणि त्या प्रश्नांना ट्रिकने अगदी सहजरित्या कसं सोडवता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता साठी म्हणजे काय, तर आपण आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की विद्यार्थ्यांसाठी, पुस्तकांसाठी, शेळ्यांसाठी, सैनिकांसाठी। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण पहिला प्रश्न घेऊ। प्रश्न काय म्हणतो पहा, सुरुवातीला प्रश्न वाचून घेऊ आणि त्यानंतर प्रश्न समजून घेऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू। पहा प्रश्न काय म्हणतो, एका शाळेत 150 विद्यार्थ्यांसाठी, पहा या ठिकाणी साठी हा शब्द आलेला आहे आणि हेच शब्द फार महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, या एकाच शब्दावर अख्खं गणित आपल्याला सोडवता येते। तर पहा, एका शाळेत 150, पहा 150 विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक नेमले आहेत। म्हणजेच 150 विद्यार्थी आहेत आणि त्या 150 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे असं आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे। त्यानंतर जर त्या शाळेत 6 शिक्षक नेमवायचे असतील तर विद्यार्थी किती असावे लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो पहा, 150 विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत आणि 150 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी 3 शिक्षकाची नेमणूक केलेली आहे। पण जर 6 शिक्षक जर नेमवायचे असतील तर विद्यार्थी पण वाढवावे लागतील। मग तेच आपल्याला विचारलेलं आहे की विद्यार्थी संख्या किती वाढवावी लागेल। बरोबर आहे, प्रश्न समजला। आता पहा, याला आपण अगदी सहजरित्या सोडू शकतो। काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा 150 विद्यार्थ्यांसाठी, पहा 150 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे। हे 150 काय आहेत, विद्यार्थी, 3 काय आहेत, शिक्षक। समोर पहा काय सांगितलं, जर त्या शाळेत 6 शिक्षक नेमवायचे असतील, आता शिक्षकाच्या खाली आपण काय करू, शिक्षक लिहू। अगोदर 3 शिक्षक लिहिले होते, आता आपण 6 शिक्षक लिहिले। आपल्याला सांगितलं की 6 शिक्षक नेमवायचे असतील तर विद्यार्थी पण वाढवावे लागतील। मग एक्झॅक्ट विद्यार्थी किती लागतील असा आपल्याला प्रश्न विचारला, म्हणून आपण विद्यार्थ्याच्या खाली प्रश्नार्थक चिन्ह लिहू किंवा आपण त्या ठिकाणी x असं लिहू। आता काय करायचं, तर आपल्याला आता तिरपा गुणाकार करायचा आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। मित्रांनो, साठी हा शब्द आला की आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागतो, हे लक्षात असू द्या। मग पहा, तिरपा गुणाकार म्हणजे असं 150 गुणिले 6 आणि x गुणिले 3 अशा पद्धतीचा तिरपा गुणाकार आपल्याला आता करायचा आहे। आता पहा काय करू, x गुणिले 3 बरोबर 150 गुणिले 6 असा आपण या ठिकाणी करून घेऊ, 150 गुणिले 6। आता मित्रांनो, या दिलेल्या आपल्याला या पूर्ण समीकरणामध्ये आपल्याला कशाची किंमत काढायची आहे हो, आपल्याला x ची किंमत काढायची आहे। x हा चल आहे। मग त्या x ची किंमत जर काढायची असेल तर त्या x च्या बाजूला तुम्हाला कोण दिसत आहे, 3 दिसत आहे। म्हणून 3 ने दोन्ही साइडला आपण काय करू, भागून घेऊ। आता 3 3 काय झालं, कॅन्सल झालं, कटलं। 3 1 3, 3 दोन्ही 6। परत पहा, x बरोबर 150 गुणिले कोण उरलं, 2, म्हणजेच x बरोबर 150 गुणिले 2 या दोघाचा गुणाकार होतो विद्यार्थी मित्रांनो 300। किती होतो, 300। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो पहा, याचा अर्थ तुम्ही पाहू शकता की 150 विद्यार्थी असतील
तर 3 शिक्षक लागत आहेत. पहा मी परत एकदा सांगत आहे, 150 विद्यार्थी आहेत, 3 शिक्षक लागत आहेत. आणि जर 6 शिक्षक आपल्याला जर नेमवायचे असतील तर किती विद्यार्थी लागतील असा प्रश्न आपल्याला विचारला. पण मित्रांनो याला आणखीन सोप्या पद्धतीनं पण आपण करू शकतो. मी ही तर पद्धत तुम्हाला सांगितली, पण आणखीन सोप्या पद्धतीनं पण करू शकतो. ते कसं ते पण तुम्हाला सांगू इच्छितो. पहा 150 विद्यार्थी आहेत, 3 शिक्षक लागत आहेत, बरोबर आहे. मग 6 शिक्षक जर आपल्याला भरती करायचे असतील, नेमणूक करायची असतील तर किती विद्यार्थी लागतील असा प्रश्न दिलेला आहे, बरोबर आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो 3 ला जर आपल्याला 6 बनवायचं असेल तर किती न गुणावं लागते हो? 2 न गुणावं लागते. म्हणजेच 3 दोन्ही काय झालं 6. मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जर उजव्या साईडला आपण 2 न गुणत असेल तर डाव्या बाजूला पण आपण 2 न गुणू. म्हणजेच 150 गुणिले 2 ऑटोमॅटिकली या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 300. 300 लक्षात आलं. हे पण तुम्ही करू शकता. आता मित्रांनो सिच्युएशन बघून आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडू शकतो. मग तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, जी पद्धत तुम्हाला इझी वाटेल, सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि उत्तर काढू शकता. मग आता 300 उत्तर हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं, समजलं मित्रांनो. प्रश्न समजून घ्या. 60 हा शब्द आला रे आला की आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार करावा लागतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता समोरचा प्रश्न पाहू. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न वाचून घेऊ. एका कॉलेजमध्ये 200 विद्यार्थ्यांसाठी 4 पहा 60 हा शब्द लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. 200 विद्यार्थ्यांसाठी 4 प्राध्यापक आहेत. जर विद्यार्थ्यांची संख्या 600 असेल तर प्राध्यापक किती असावे लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग तुम्हाला माहित आहे मी आत्ताच सांगितले, या पूर्वीच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 60 हा शब्द आला रे आला की आपल्याला काय करावं लागते, तिरपा गुणाकार करावा लागतो. मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये पहा 200 विद्यार्थ्यांसाठी 4 प्राध्यापक आहेत. म्हणजे 200 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती प्राध्यापक आहेत, 4 आहेत. आता जर त्या 200 वरून विद्यार्थी संख्या जर 600 झाली किंवा बनवली किंवा विद्यार्थी संख्या वाढली त्या कॉलेजमध्ये, झाली रे झाली. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, मग आता तुम्हाला लक्षात आला असेल किती शिक्षक किती प्राध्यापक लागतील. म्हणून प्राध्यापकाच्या खाली आपण काय केला, प्रश्नार्थक चिन्ह लिहिला किंवा x असं आपण गृहीत धरू. काय करणार, 200 गुणिले x असा तिरपा गुणाकार आणि 600 गुणिले 4 असा तिरपा गुणाकार. मग आता मी त्याला मांडणी करून घेतो. पहा 200 गुणिले x बरोबर 600 गुणिले 4. आलं लक्षात. मग तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे आणि x च्या बाजूला जी संख्या आपल्याला दिसेल त्याच संख्येनं आपण दोन्ही साइडला दोन्ही बाजूला आपण काय करतो, भागतो. 200 200 काय झालं, कटलं, कॅन्सल झालं. पहा 2 0 2 0 काय झाले, कटले, कॅन्सल झाले. बे 1 बे, बे दोन्ही 4. लक्षात आलं, बे दोन्ही 4. x बरोबर कोण उरलं वरी, 6 गुणिले 2. x बरोबर 6 दोन्ही 12. किती उरलं, म्हणजेच किती उत्तर आलं, x ची व्हॅल्यू किती निघाली, किंमत किती निघाली, 12. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो जर 200 विद्यार्थी असतील तर 4 प्राध्यापक त्यांना शिकवण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी लागत आहेत. तर विद्यार्थी संख्या जर 600 झाली तर त्या 600 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकूण प्राध्यापक किती लागतील, 12 लागतील. किती लागतील, 12 लागतील. आता आपण जर याला शॉर्टकट करून पाहू का, चला आणखीन एक वेळेस सांगतो. पहा
200 विद्यार्थी आहेत, त्या 200 विद्यार्थ्यांसाठी 4 प्राध्यापक आहेत त्या कॉलेजमध्ये. जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली, 200 वरून 600 झाली, तर किती प्राध्यापक लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 200 पासून जर आपल्याला 600 पर्यंत यायचं असेल तर 200 ला आपल्याला कितीनं गुणावं लागेल? 200 ला आपल्याला कितीनं गुणावं लागेल? 3 न गुणावं लागेल. बरोबर आहे, कारण 3 दोन्ही 6, 2 0 ला 2 0. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही 3 न गुणत असाल तर तुम्ही उजव्या साईडला पण 3 न गुणून पहा, म्हणजेच 4 त्रिकम 12, उत्तर आलं 12. पहा, मग आता तुम्हाला मी पहिलं सांगितलेलं आहे, सिच्युएशन बघायची आहे आणि उड्या मारायच्या. उत्तर आलेलं आहे 12. आपल्याला प्राध्यापकांची संख्या विचारली होती, प्राध्यापकांची संख्या आपल्याला आपण सांगू शकतो की 12 प्राध्यापक लागतात त्या कॉलेजमध्ये आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे. किती इझी आहे, सोपं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं की बाबा 60 हा शब्द आला की आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार करावा लागतो. लक्षात असू द्या. समोर पहा, समोरचं गणित काय म्हणते? एका संस्थेत 120 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक. पहा 60 हा शब्द आला, आपल्याला 60 हा शब्द आला की काय करावं लागतो? तिरपा गुणाकार करावा लागतो. 120 विद्यार्थ्यांसाठी, पहा 120 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक नेमले आहेत. जर शिक्षकांची संख्या 5 असेल तर विद्यार्थी किती असावे लागतील? म्हणजे आता 2 शिक्षकावरून 5 शिक्षक झाले, म्हणजे शिक्षकांची संख्या काय झालेली आहे? वाढलेली आहे. मग आता विद्यार्थी किती असावे लागतील हे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग तुम्हाला माहित आहे 60 हा शब्द आला रे आला की आपण काय करतो? आपण तिरपा गुणाकार करतो. मग आता पहा 120 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी, शिकवण्यासाठी किती शिक्षक आहेत? 2 शिक्षक आहेत. 120 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक, तर 5 शिक्षकांसाठी किती विद्यार्थी? विद्यार्थी म्हणलं की विद्यार्थ्यांच्या खाली विद्यार्थी लिहित चला आणि शिक्षक सांगितलं की शिक्षकांच्या खाली शिक्षक लिहा. बरोबर आहे. मग आपण मांडणी केली, काय करतो? तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय? x गुणिले 2 बरोबर 120 गुणिले 5. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू काढायची आहे, किंमत काढायची आहे, म्हणून x च्या बाजूला जी संख्या आहे त्या संख्येनं समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण भागून घेऊ. 2 2 काय झाले? कॅन्सल झाले, कटले. आता पहा बे 1 बे आणि बे सख 12, 0 ला 0. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता x बरोबर 60 गुणिले 5. बरोबर आहे, लक्ष द्या. त्यानंतर x बरोबर 6 गुणिले 5 म्हणजेच 6 पंचे 30, 0 ला 0. मित्रांनो x ची व्हॅल्यू, x ची किंमत आपल्याकडे आलेली आहे 300. किती मिळाली? 300. ते आपल्याला कुठं दिसत आहे? ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 5वं समोरचं गणित तुम्ही पाहू शकता. 5 नंबरचं गणित काय म्हणते पहा. एका शाळेत 250 विद्यार्थ्यांसाठी, पहा 60 हा शब्द आला आणि 60 हा शब्द आला की आपण काय करतो? तिरपा गुणाकार करतो. 250 विद्यार्थ्यांसाठी 5 शिक्षक आहेत. जर विद्यार्थ्यांची संख्या 500, पहा 500 असेल तर शिक्षक किती असावे लागतील? आता पहा, तुम्हाला प्रश्न तर समजलेला आहे आणि आपण असे उदाहरण भरपूर घेत आहोत जेणेकरून तुमचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 250 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, सांभाळण्यासाठी 5 शिक्षक आहेत. बरोबर आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली, 250 वरून जर 500 झाली तर शिक्षक किती लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मांडणी झाली, पहा मांडणी झाली. विद्यार्थ्यांच्या खाली आपण विद्यार्थी लिहिलो
आणि शिक्षकाच्या खाली आपण x असं लिहिलो, कारण ते आपल्याला काढायचं आहे. मग काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, तिरपा गुणाकार करतो. मग आता 250 गुणिले x, पहा 250 गुणिले x बरोबर 500 गुणिले 5, 500 गुणिले 5. मांडणी झाली. कशाची किंमत काढायची आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x च्या बाजूला आपल्याला काय दिसत आहे, 250. ह्या 250 ना आपण काय करतो, दोन्ही साइडला भागतो. 250 250 काय झाले, कॅन्सल झाले, कटले. आता डायरेक्ट भागून दाखवू. पहा 250 एक 250 आणि 250 दोन्ही 500 बरोबर आहे. 250 दोन्ही 500. कोण उरलं, x बरोबर 2 गुणिले 5 म्हणजेच x बरोबर 2 पंचे 10 किंवा 5 दोन्ही 10. x ची व्हॅल्यू, x ची किंमत आपल्याला किती निघाली हो, 10 निघाली. याचा अर्थ 500 विद्यार्थी असतील तर त्यांना सांभाळण्यासाठी किती शिक्षक लागतील, 10 शिक्षक लागतील. आणि यालाच आपण जर विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट मध्ये पाहायचं असेल तर कसं करतो, तुम्हाला माहित आहे. विद्यार्थी आहेत 250, त्यांना सांभाळण्यासाठी शिक्षक आहेत 5 आणि विद्यार्थी जर वाढून 250 वरून 500 वर गेले म्हणजेच 500 झाले तर शिक्षकांची संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता मित्रांनो पहा 250 ला 500 होण्यासाठी किती न गुणावं लागते, 2 न गुणावं लागते, म्हणजेच 250 दोन्ही 500 झालं. त्याच पद्धतीनं जर तुम्ही 5 दोन्ही 10, उत्तर काय आलं, 10. उत्तर काय आलं, 10 मिळालं. आणि हे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं. प्रश्न जर समजला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठलीच अडचण जाणार नाही. समोरचा प्रश्न पाहू शकता तुम्ही. याच पद्धतीचा आपण प्रश्न भरपूर घेतलेले आहेत जेणेकरून तुमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रश्न काय म्हणतो पहा, एका शाळेत 300 विद्यार्थ्यांसाठी 6 शिक्षक नेमले आहेत. जर शिक्षकांची संख्या 9 असेल तर विद्यार्थी किती असावे लागतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता पहा, एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 300 काय आहेत, विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना 300 विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी शिकवण्यासाठी 6 शिक्षक नेमले आहेत. त्या 6 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. जर 9 शिक्षक आपल्याला जर तिथं बनवायचे असतील किंवा शिक्षकांची संख्या थोडी वाढवायची असेल तर विद्यार्थी संख्या पण वाढवावीच लागते. मग 9 शिक्षकांसाठी किती विद्यार्थी लागतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणून विद्यार्थ्याच्या खाली आपण काय करू, प्रश्नार्थक चिन्ह घेऊ. काय घेऊ, प्रश्नार्थक चिन्ह घेऊ. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय करावं लागेल, काय शब्द आहे आपल्याकडं, 60 हा शब्द आहे. आणि 60 हा शब्द असला की आपण काय करतो, तिरकस गुणाकार, तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग आता ते कसं पहा, x गुणिले 6, x गुणिले 6 आणि बरोबर 300 गुणिले 9 म्हणजेच 300 गुणिले 9 बरोबर आहे. लक्षात आलं. मग आता कशाची किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. x च्या बाजूला तुम्हाला कोण दिसत आहे, 6. मग आपण काय करणार, 6 न दोन्ही साइडला भागणार. बरोबर आहे. लक्षात आलं. मग 6 1 6 आणि 6 पंचे 30, 0 ला 0. कोण उरलं विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर कोण उरलं, 50 गुणिले 9. x बरोबर पहा, x बरोबर 9 5 45 आणि 0 ला 0. x ची व्हॅल्यू, x ची किंमत आपल्याला किती निघाली, 450. ते कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता याला शॉर्टकट आपल्याला जर करायचं असेल तर तुम्ही करून पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. मी यापूर्वी तुम्हाला कसं करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. जर मी तेच करत बसलो ना तर आपले व्हिडिओ मोठे होतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करा. जरी काही अडचण आली तर माझ्याशी तुम्ही
संपर्क साधू शकता. समोरचं आपण उदाहरण पाहू. पहा प्रश्न काय म्हणतो, एका संस्थेत 80 विद्यार्थ्यांसाठी 60 हा शब्द आलेला आहे आणि 60 हा शब्द आला रे आला की आपण काय करतो, तिरकस गुणाकार, तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 80 विद्यार्थ्यांसाठी 4 शिक्षक आहेत. जर विद्यार्थ्यांची संख्या 160 असेल तर शिक्षक किती असावे लागतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 80 विद्यार्थ्यांसाठी 4 शिक्षक आहेत. बरोबर आहे. जर विद्यार्थी आपल्याला वाढावे लागतील किंवा वाढले असतील त्या शाळेमध्ये, त्या संस्थेमध्ये, 80 वरून विद्यार्थ्यांची संख्या झाली 160, तर शिक्षकांची संख्या आपल्याला विचारली म्हणून शिक्षकाच्या खाली आपण x लिहिलं. तुम्हाला माहित आहे 60 हा शब्द आला, आपण काय करतो, तिरपा गुणाकार करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 80 गुणिले x या ठिकाणी लिहा 80 गुणिले x बरोबर 160 गुणिले 4 160 गुणिले 4. आलं लक्षात. मग काय करणार, तुम्हाला माहित आहे काय करणार, x ची किंमत काढायची आहे. x च्या बाजूला जी संख्या आहे त्या संख्येनं समीकरणाच्या दोन्ही साईडला भागू. मग 80 80 काय झाले हो, कटले. 80 1 80 आणि 80 दोन्ही 160. मग x बरोबर 2 गुणिले 4, x बरोबर 2 चोक 8 किंवा 4 दोन्ही 8. x ची व्हॅल्यू किती निघाली, 8 निघाली. ती कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता याला शॉर्टकट मध्ये परत एकदा सांगून ठेवतो, पहा समजते का. 80 विद्यार्थी आहेत. 80 विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी 4 शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांची संख्या 80 वरून 160 वर गेली तर शिक्षक किती लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता 80 वरून जर 160 पर्यंत जायचं असेल तर 80 ला किती न गुणावं लागते, 2 न गुणावं लागते. 8 दोन्ही 16 0 ला 0 म्हणजेच 160. त्याच पद्धतीने आपण इकडे पण 2 न गुणू शकतो म्हणजेच 4 दोन्ही 8 8 शिक्षक. तुम्ही कसंही करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. पण लक्ष असू द्या, 60 हा शब्द आला की आपल्याला तिरकस गुणाकार, तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागते. समोर पहा, समोरचा प्रश्न काय म्हणतो, एका महाविद्यालयात 180 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक आहेत. जर विद्यार्थ्यांची संख्या 540 असेल तर शिक्षक किती असावे लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 180 विद्यार्थी आहेत आणि त्या 180 विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी 3 शिक्षक आहेत. बरोबर आहे, 3 शिक्षक आहेत. सांभाळण्यासाठी असेल, शिकवण्यासाठी असेल, आपल्याला काही नाही, जे आहे ते आहे. 180 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षकाची नेमणूक केली. विद्यार्थी संख्या थोडं वाढली, मग किती झाली, 540 झाली. म्हणून विद्यार्थ्यांच्या खाली विद्यार्थी आपण लिहून घेतलो. आता 540 विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी मग किती शिक्षक असावे लागतील हेच तर आपल्याला काढायचं आहे. म्हणून शिक्षकाच्या खाली आपण क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थक चिन्ह दिलं किंवा x असं लिहिलं. काय करतो, कोणता शब्द आलेला आहे, 60 हा शब्द आलेला आहे आणि 60 हा शब्द आला की आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार करतो. 180 गुणिले x, पहा 180 गुणिले x बरोबर इकडं काय 540 गुणिले 3, मग 540 गुणिले 3 बरोबर आहे. कशाची किंमत काढायची आहे, x ची काढायची आहे. x च्या बाजूला कोण दिसत आहे, 180 दिसत आहे. 180 न दोन्ही साइडला काय करतो आपण, नेहमी भागतो. पहा 180 180 कॅन्सल झाले. 0 0 काय झाला, कटला. 0 0 काय झाला, कटला. आता पहा 18 न 54 ला भाग जातो. काय करणार, 18 1 18, 18 दोन्ही 36, 18 3 54. म्हणून या ठिकाणी 18 1 18, 18 3 54. परत पहा
x बरोबर, विद्यार्थी मित्रांनो पहा व्यवस्थित लक्ष द्या, x बरोबर कोण उरलं अंशामध्ये 3 गुणिले 3 म्हणजेच x बरोबर 3 त्रिक 9. x ची किंमत किती आली 9. म्हणजे याचा अर्थ 540 विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी शिकवण्यासाठी किती शिक्षक पाहिजेत, किती पाहिजेत 9. ते कुठं दिसत आहेत ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहेत. आता याला जर शॉर्ट मध्ये पाहायचं असेल तर 180 स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी 3 शिक्षक आहेत. विद्यार्थी थोडे वाढले, 180 वरून जर 540 झाले तर शिक्षक किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा 180 पासून ते आपल्याला 540 पर्यंत जायचंय. आपण असं गृहीत धरू की या ठिकाणी 0 नाही असं आपण गृहीत धरू, बरोबर आहे. मग 18 पासून 54 पर्यंत जायचंय. याचा अर्थ 18 ला आपल्याला कितीला गुणावं लागेल 3 न गुणावं लागेल, कारण 18 त्रिक 54, 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54. जर 18 ला आपण 3 न गुणत असेल तर 3 ला पण आपण 3 न गुणू, बरोबर आहे. म्हणजेच 3 त्रिक 9. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला असेल. आता जास्त एक्सप्लेन करून सांगायची आवश्यकता मला पडणार नाही. पहा समोरचा प्रॉब्लेम काय म्हणतो प्रश्न, एका संस्थेत 240 विद्यार्थ्यांसाठी 6 शिक्षक आहेत. जर शिक्षकांची संख्या पहा 4 असेल, पहा आता थोडं वेगळं, कारण टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, सगळे गणित आपण सॉल्व्ह करू शकतो, फक्त काय करायचं प्रश्न समजून घेतला पाहिजे. आता पहा एका संस्थेत 240 विद्यार्थ्यांसाठी 6 शिक्षक आहेत. जर शिक्षकांची संख्या 4 असेल तर विद्यार्थी किती असावे लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी किती असावे लागतील. आता पहा 240 विद्यार्थी आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी 6 शिक्षक लागत आहेत, बरोबर आहे. 240 विद्यार्थी आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी शिकवण्यासाठी 6 शिक्षकाची नेमणूक झालेली आहे. मग आता 4 शिक्षक असतील म्हणजे थोडे कमी झाले, शिक्षक कमी झाले, मग किती विद्यार्थी लागतील म्हणजे विद्यार्थ्याच्या खाली क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह. मग आता काय करतो तुम्हाला माहित आहे कोणता शब्द आला, 60 हा शब्द आला, आणि 60 हा शब्द आला की आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, तिरपा गुणाकार करतो. x गुणिले 6, x गुणिले 6 बरोबर 240 गुणिले 4, 240 गुणिले 4. कशाची किंमत काढायची आहे x ची. मग x च्या साइडला कोण दिसते 6 दिसते, म्हणून 6 न दोन्ही साइडला काय करूया भागूया. मग काय होणार 6 6 कटते कॅन्सल होते. परत पहा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चोक 24. या ठिकाणी 4, 6 1 6, 6 चोक 24. कोण उरलं x बरोबर 4 गुण, पहा विद्यार्थी मित्रांनो 40 गुणिले 4, 40 गुणिले 4, x बरोबर 4 चोक 16 आणि 0 ला 0. x ची किंमत किती निघाली 160 निघालेली आहे. ते कुठं दिसत आहे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसून येत आहे. लक्षात आलं. प्रश्न जर तुम्हाला समजला तरच तुम्ही उत्तर शोधू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे प्रश्न समजण्यावर जास्तीत जास्त भर द्या. समोरचं गणित पहा काय म्हणते प्रश्न, एका शाळेत 500 विद्यार्थ्यांसाठी 10 शिक्षक आहेत. एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 500 विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी 60 हा शब्द आलेला आहे. 60 शब्द लक्षात ठेवा. 500 विद्यार्थ्यांसाठी 10 शिक्षक आहेत. जर शिक्षकांची संख्या 15 असेल तर विद्यार्थी संख्या किती असावी लागेल किंवा विद्यार्थी किती असतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता तुम्हाला माहित आहे 500 विद्यार्थ्यांसाठी 10 शिक्षक आहेत. जर शिक्षकांची संख्या 10 वरून वाढून 15 वर गेली
म्हणजेच 10 वरून 15 वर गेली तर विद्यार्थी संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या खाली आपण विद्यार्थी लिहिलो, शिक्षकांच्या खाली आपण शिक्षक लिहिलो आणि 60 हा शब्द आला की आपण तिरपा गुणाकार करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग x गुणिले 10 या ठिकाणी आपण लिहून घेऊ x गुणिले 10 आणि बरोबर 500 गुणिले 15. 500 गुणिले 15 कोणाची किंमत काढायची आहे? x ची. x च्या बाजूला कोण दिसत आहे? 10. 10 न दोन्ही साइडला काय करणार? भागणार. 10 10 काय झाले? कॅन्सल झाले, कटले. मग 0 0 पण काय झाला? कॅन्सल झाला, कटला. कोण उरलं हो या ठिकाणी? x बरोबर अंशामध्ये कोण दिसत आहे? 50 गुणिले 15 बरोबर आहे. x बरोबर 15 पाच्या 75. 0 ला 0. उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो? पहा उत्तर किती आलं? 750 आलेलं आहे. आणि ते 750 आपल्याला कुठं दिसत आहे बरं? ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे आपण बरेचसे उदाहरणं पाहिलेले आहेत. मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण या चॅप्टर मध्ये या प्रकरणामध्ये आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. कोणते प्रकार? कोणते प्रकार पाहिले आपण? 3 प्रकार कोणते पाहिले? पहा, पहिला प्रकार आपण पाहिला होता मागे. मागे हा प्रकार पाहिला. त्यानंतर दुसरा प्रकार आपण एक पाहिला होता मध्ये. कोणता पाहिला? मध्ये. आणि आता आपण तिसरा प्रकार जस्ट आपण पाहिलेला आहे तो म्हणजे साठी. साठी. हे 3 प्रकार जर तुम्ही योग्यरित्या तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजून घेतलात तर विद्यार्थी मित्रांनो हमखास तुमचा 1 मार्क फिक्स झाला असं तुम्ही समजू शकता. 100% तुमचा 1 मार्क काय होतो? फिक्स होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपले 3ही प्रकार तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवर 3ही प्रकाराचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल दिसतील. पाहू शकता. पहिला प्रकार मागे, दुसरा प्रकार मध्ये, तिसरा प्रकार साठी. आणि विद्यार्थी मित्रांनो परत परत व्हिडिओज पहा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. आणि शेवटी मित्रांनो जाता जाता नेहमीप्रमाणे हे सांगेल की आपल्या माय करिअर अकॅडमीच्या प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लवकरात लवकर जॉईन करा. आपल्या YouTube चॅनलला माय करिअर अकॅडमीच्या नावाने जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा कारण त्या ठिकाणी आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे महत्त्वाचे जे काही अपडेट असतात ते आपण त्या ठिकाणी टाकत असतो. आपल्या इंस्टाग्राम ID ला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण माय करिअर अकॅडमीच्या नावाने आपला ऍप लॉन्च केलेला आहे. हा आपला लोगो आहे. हा लोगो पाहून विद्यार्थी मित्रांनो आपला ऍप लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून ठेवा. आपण त्या ऍप मध्ये मित्रांनो अत्यंत कमी दरामध्ये, अत्यंत अल्प दरामध्ये आपण सर्व प्रकारच्या बॅचेस लवकरात लवकर एक्सपर्ट अशा टीम सह घेऊन येत आहोत. म्हणून मित्रांनो आपले लेक्चर पाहत चला आणि आपलं जे माय करिअर अकॅडमीच्या नावाने आपण ऍप लॉन्च केलेलो आहे त्या ऍपला लवकरात लवकर डाउनलोड करून ठेवा. मित्रांनो परत भेटू पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.